ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्राच्या पारायणाला बसता आले नाही त्यांनी हे अध्याय श्रवण करावे, तेवढेच पुण्य मिळेल. गुरुचरित्र अध्याय 22 ते 29 हे भक्ती जीवनातील अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन देणारे अध्याय मानले जातात. या अध्यायात श्री दत्तगुरु भक्तांना धर्म, आचार, संयम आणि गुरुभक्तीचे अंतिम तत्व शिकवतात. 22व्या अध्यायात दत्तांची सर्वव्यापक शक्ती आणि भक्त संरक्षण स्पष्ट होते. 23 ते 25 अध्यायांमध्ये सदाचार, सत्य, नम्रता, ब्रह्मचिंतन आणि अहंकार त्याग या गुणांचे महत्व सांगितले आहे. 26व्या अध्यायात चुकीच्या मार्गावर गेलेल्या जीवाला गुरुकृपा कशी परत योग्य मार्गावर आणते हे सांगितले आहे. 27 आणि 28 अध्यायांमध्ये शुभ अशुभ कर्मांचे परिणाम, जीवनातील संकटांचे कारण आणि योग्य आचरणाने ते कसे दूर होतात हे तत्व स्पष्ट केले आहे. 29व्या अध्यायात गुरुभक्त नाते हे जन्मांजन्मांतरांचे असून गुरुवर अखंड विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण स्वयं दत्त करतात, हा अत्यंत महत्वाचा उपदेश आहे. तर या अध्यायाचे सार काय आहे? सत्कर्म, श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि गुरुभक्ती हे जीवनाला कल्याणाकडे नेणारे खरे मार्गदर्शक आहेत. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ.